मूलतः हा जो आरोप श्री सोमय्यांनी जो केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आरोप आहे. कारण मालेगावमध्ये कधीही वोट जिहाद झालेलं नाही. वोट जिहादसाठी पैसा कुठलाही वापरण्यात आलेला नाही. हा नाशिक मर्चंट बँकेची जी शाखा मालेगावमध्ये आहे, या मालेगाव शाखेमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 112 का 114 कोटी रुपये आले आणि ते 15 दिवसात लगेच काढून पण घेतले. त्याच्यापूर्वीच लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या होत्या. 4 जूनला निकाल पण लागलेला होता आणि ऑक्टोबर महिन्यात जे काही विधानसभाची सुरुवात ही झालेली होती आणि अशा याच्यामध्ये तो पैसा कुठून आला आणि कुठे गेला 15 दिवसामध्ये, तर याची चौकशी ATS मार्फत चालू आहे. मी तर असं आग्रहाची मागणी करेल की CBIच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हा पैसा कोणाचा होता, कशासाठी वापरला गेला, कुठून आला, कुठे गेला, याची वस्तुस्थिती ही निश्चितपणे ही लोकांपुढे ठेवली पाहिजे. विनाकारण मालेगावचं नाव बदनाम करण्याचा अधिकार कुणालाही नाही. मालेगाव हे केंद्र दाखवले गेलं आहे आणि तो वोट जिहादचा पैसा राज्यभरात वापरला गेला आहे असं त्यांचा आणि हा याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की मालेगाव केंद्र जरी दाखवण्यात आलेलं असेल तर असे पैसे देशामध्ये किती राज्यांमध्ये कुठे कुठे आलेले आहेत हे ATSच्या माध्यमातून चौकशी चालू आहे. परंतु CBIच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे ही जनतेसमोर ही ठेवली गेली पाहिजे. मालेगाव हे रोहिंग्यांचा अड्डा बनवणार आहे. नाही, मालेगाव हे कधीही बांगलादेशीय किंवा रोहिंगे यांना ऍक्सेप्ट करणार नाही. आणि असं जर कोणी असतील, पोलीस प्रशासन आहे, त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे चौकशी होऊन जर काही असे प्रकार असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल. परंतु नसतील तर विनाकारण मालेगावचा जो नागरिक आहे तो अतिशय जागृत नागरिक आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांची काळजी आहे. जे मालेगावमध्ये मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, ज्यांचा जन्म मालेगावमध्ये झालेला आहे, भारतात झालेला आहे, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि त्याचा कुणीही त्यांना त्रास देऊ नये अशी मी या ठिकाणी. मालेगाववरती विशेष करून मनी लॉन्ड्रिंग, वोट जिहाद आणि लँड जिहाद या प्रकरणावरती वारंवार भाजपकडून आरोप केले जात आहेत. नाही, भाजपचं असं आहे की त्यांनी 400 पारचा नारा लावला होता लोकसभेमध्ये, परंतु तसं काही घडलं नाही. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि फक्त 240 वरती ते थांबले. त्यांना 2 राज्यांची मदत घ्यावी लागली आणि सरकार त्यांनी बनवलेलं आहे. आणि विनाकारण मालेगावला ते बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मालेगावच नाही परंतु संपूर्ण देशातील जे काही मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, पिछडे असतील की ज्यांनी आजपर्यंत सेक्युलर लोकांना मतदान केलेलं आहे, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं गेल्या 4 लोकसभा निवडणुकींचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपाला मालेगाव मध्ये 6000च्या वरती मतं मिळालेली नाहीयेत आणि जो कोणी सेक्युलर उमेदवार असेल त्याला साधारणतः 1 लाखाच्या वरती मतदान झालेलं आहे. मागच्या पंचवार्षिकला जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते, कुणाल बाबा पाटील, त्यांना देखील त्या ठिकाणी 1,26,000 मतं त्यांना मिळालेले आहे. आणि समोरचा जो उमेदवार भाजपचे त्यांना 5,500 मतं मिळालेली आहेत. त्याच्या आधी पण 3,500 मतं मिळाले आणि आता त्यांना 4,800 मतं साधारणतः मिळालेली आहेत 2024ला. त्याच्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये नेहमीच कमी मतं मिळालेली आहेत. तसंच जनता पण. आणि या ठिकाणी मला अभिमान वाटतो की मला मालेगाव मध्ये जे काही मतदान झालं 2,05,000 त्याच्यामध्ये मला 1,98,800 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. लोकांनी, जनतेने माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि विशेषतः महिला भगिनींचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान त्यांनी मला केलेलं आहे. लोकांनी कुणाचीही वाट बघितली नाही, स्वतः जाऊन त्यांनी स्वतः रिक्षा केल्या. जे त्यांचे आपले बुजुर्ग होते, पेशंट होते, त्यांनी देखील त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे.
जास्तीत जास्त. आणि मला एवढी त्याच्यामुळे मतं मिळालेली आहेत. ज्याप्रमाणे मालेगाव मध्यमध्ये मतदान मिळालेले आहे त्याचप्रमाणे इतर 5ही मतदारसंघामध्ये जे काही हिंदूंची मतं आहेत ती मला वाढलेली आहे. बागलामध्ये 50,000 वाढलेले आहेत. धुळे ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी 30,000 वाढलेले आहेत. धुळे शहरामध्ये 32,000 वाढलेले आहेत. मालेगाव बाह्यमध्ये मला मतदान वाढलेलं आहे. शिंदखेड्यामध्ये मतदान वाढलेलं आहे, तिथेही वाढलं. आणि मालेगावमध्ये पण 70,000 मला मतदान वाढलेलं आहे. कारण लोकसंख्या वाढलेली, मतदार वाढलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा जिहाद जो त्यांनी शब्द वापरलेला आहे, वोट जिहाद, नोट जिहाद, लैंड जिहाद, हे त्यांनी शब्द चारों चुनाव में 6,000 के ज्यादा वोट नहीं मिले। 2009 में चाहेंगे कि आप शॉर्ट में मतलब जो है ना नहीं। बुलंद देना प्लीज, बहुत अहम सवाल है। 46,086 वोट्स मिले, 346 वोट्स मिले मालेगांव में मध्य में, और सुभाष भामरे बीजेपी को, और 2019 में कुणाल बाबा उम्मीदवार थे सेक्युलर कांग्रेस के, उनको मालेगांव मध्य में। और अभी 2024 में मुझे 1,98,800 सेक्युलर उम्मीदवार, उनको ज्यादा वोट्स मिले। 1 लाख से आप जो 5 विधानसभा मतदान है उसमें बागलान में जो पार्श्वभूमीवर जे काही आरोग्य विभाग आहे त्यांच्यावर मीटिंग घेऊन या आजाराच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई आणि प्रिव्हेन्शन आपल्याला काय करता येईल त्या संदर्भामध्ये आपण मीटिंग घेणार आहोत. नाशिक सिव्हिल हॉस्पिटल असेल, धुळे सिव्हिल हॉस्पिटल असेल, तिथे सतर्कता ठेवण्यासाठी आणि आधीच जनजागृती करण्यासाठी देखील